चरणी अनंत कोटी साष्टांग भगवान वेदव्यास समस्त भगवतीचे उपासक, समस्त अंतर्यामी भगवतीचं जे नित्य वास्तव्य आहे समस्तांच्या बंधनाकडून आजच्या ह्या पौष महिन्यातल्या शाकंभरी नवरात्राच्या निमित्ताने सुरू होणाऱ्या देवी भागवतामध्ये आदिशक्ती भगवतीला वारंवार वंदना असतो. सर्वांचे भगवतीला वंदना असतो. भगवतीच्या नाम अंबे माता की जय. आदिशक्ती भगवती राजराजेश्वरीला वंदना करूया आणि तिचं दिव्य असं जे श्रीमद देवी भागवत चरित्र आहे त्या आपण श्रवण करूया. तर बघत असताना वेदव्यासाची प्रथम श्लोकामध्ये वंदना करून हे सांगता येते. ओम सर्व चैतन्य आद्यां विद्यां च धीमहि. ओम सर्व चैतन्य रूपा आद्यां विद्यां च धीमहि. बुद्धिं आदिशक्ती भगवतीला या दिव्य स्वरूपात मातेला गायत्री स्वरूपातून वेदव्यासाने वंदना केली. सर्व चैतन्य रूपात सर्वांची अधिकारण आद्या सर्व विद्यांच्या अधिष्ठात्री माता तिचा आम्ही ध्यान करतो, आम्ही चिंतन करतो आणि तिचं तेज आम्हाला प्राप्त होतो. देवी भागवतातला नेमका विषय कोणता आहे तर ही आदी परमात्मेची भगवती आहे, ती ब्रह्मस्वरूपिणी आहे. ती भगवती काही भगवत ब्रह्मस्वरूपिणी जिचं नामाविधान जगदंबिका आहे ते आम्हाला समजावं. त्याच्याबद्दल आम्हाला अंतर्यामध्ये जागृती हो. आम्हाला त्या भगवतीविषयी काहीतरी स्मरण प्राप्त हो. त्या भगवतीविषयी काहीतरी ज्ञान त्याची माहिती आमच्या हृदयामध्ये प्राप्त होते. ती बुद्धी स्वरूप आहे, ती कोणाची जगदंबिका आहे आणि त्यासाठी आम्ही तिचं ध्यान करतो. ती माता परम कृपाळू आहे. तिने आमच्याकडे कृपा करावी आणि तिने आमच्या बुद्धीला तीक्ष्ण करावं अशी आमची चरणी प्रार्थना आहे. फार सुरेख अशी गायत्री स्वरूपाची प्रार्थना आणि विनंती जगदंबिकेची चरणी केलेली आहे की हे माता, जो कोणी साधक तुझ्या समोर सान्निध्यामध्ये येतो आणि जो कोणी साधक तुला अभिवादन करतो, वंदन करतो, तर तू किती कृपा करतेस. तर तू त्याला तुझ्या स्वरूपाचं दान देऊन टाकतेस. आणि ते दान सुद्धा कसे साधं दान नाहीये, ते आत्मस्वरूपात दान देऊन टाकतेस. आणि त्यावेळेला तू चैतन्य रूपा होतीस, तू आदिरूपा होती आणि आदिरूपा चैतन्य रूपा होऊन अभिप्राय तू आदिरूपा तू चैतन्य रूपा होऊन त्या साधकाच्या बुद्धीमध्ये एक तीक्ष्ण असं स्वरूप निर्माण करते की जे तीक्ष्ण स्वरूप त्या साधकाला खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाणार असं मूलरूप ठरतं. गायत्री म्हटलं तर तीन पद आली, पण या ठिकाणी द्विपद गायत्री देव भागवताचं वैशिष्ट्य की केवळ द्विपद गायत्री आम्ही ध्यान करतो आणि ते आम्हाला प्राप्त होतो. मी तुम्हाला देव भागवताविषयी सांगणार आहे. देव भागवताविषयी आपण आत्मचिंतनही करणार आहोत. शब्द असे म्हणजे देवी भागवताविषयी आपण आत्मचिंतनही करणार आहोत. पण हे आत्मचिंतन करण्यापूर्वी आपण कोणाचं चिंतन करतोय हे थोडं समजून घेणं खूप आवश्यक आहे. आम्ही आईची उपासना करतो, देवीची उपासना करतो, खूप छान. पण आम्ही कोणाची उपासना करतो हे समजून घेणं
अत्यंत आवश्यक आहे. आईची करतो म्हणजे कोणाची करतो? आम्हाला अंतर्यामध्ये सतत 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 आमच्या चिंतनामध्ये आम्हाला भगवतीची उपासना करायची, आम्ही भगवतीचे साधक आहोत, हा भाव असणं अत्यंत श्रेष्ठ भाव आहे. पण कोण भगवती, तिची उपासना काय करायची आणि तिच्या उपासनेत आम्हाला काय मिळतं, या संबंधातून जर खऱ्या अर्थाने चिंतन झालं तर उपासना अधिक व्यापक आणि अंतर्मुख करणारी ठरते. उपासना कशी असावी तर व्यापक आणि अंतर्मुख करणारी असावी. तर व्यापक आणि अंतर्मुख उपासना काय प्रदान करतो आपल्याला? तर व्यापक उपासना अंतःकरणाला व्यापक करतं आणि प्राप्त काय होतं तर व्यापक परमात्मा किंवा भगवती संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे ती आपल्या हृदयामध्ये विराजित होते. देवीची उपासना काय करायची त्याचं कारण ते आहे की संपूर्ण जगतामध्ये जी एकरूप आहे, जी एकविरा आहे, ती एक स्वरूप आहे, तिला आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला प्राप्त करायचं. पण देवभागवताच्या या प्रथम श्लोकामध्येच भगवान वेदव्यासांनी तुम्हाला काय करायचंय आणि तुम्ही काय ऐकायचंय या दोन्हीही संबंधातून आपल्याला मौलिक अशा गोष्टी सांगितल्या. भगवती चैतन्य रूप आहे आणि चैतन्याशिवाय अन्य काहीही त्या जगात असू शकत नाही. चैतन्य त्या जगामध्ये श्वास आहे, प्राण तत्व आहे, आत्मरूप आहे. तर आम्हाला जे प्राप्त करायचंय, चैतन्य स्वरूप भगवतीला प्राप्त करायचंय, तिथं आम्ही ध्यान करतो आणि ते आमच्यावर कृपा करू अशी दोनच पद या देवी संबंधातून उच्चारली गेली. खरं तर त्रिपदा गायत्री असते की आम्ही त्याला जाणतो, आम्ही त्याचं ध्यान करतो आणि आम्हाला प्राप्त हो, त्याला त्रिपदा गायत्री म्हणतात. त्यात पहिले शब्द आम्ही त्याला जाणतो, दुसरा शब्द आहे त्याचं ध्यान करतो आणि तिसरा शब्द ते आम्हाला प्राप्त हो. तर जाणतो म्हणजे आम्ही पूर्णपणे बुद्धीने त्यांना जाणून घेऊनच त्याचं चिंतन करत आहोत. आम्हाला माहिती आहे आम्ही काय करतो, आम्हाला माहिती आम्ही काय करतो, आम्ही त्याचं ध्यान करतो, त्यामुळे प्राप्त हो. ती त्रिपदा गायत्री आहे. सगळीकडे याच गायत्रीचा उच्चार केला जातो. वरेण्यम धीमहि प्रचोदयात्. कुठलाही येत्या वर्षाचं तर विद्महे धीमहि आणि प्रचोदयात् या तीन पदांमधून गायत्री ही उच्चारली जाते. पण देवी भागवत असं वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये वेदव्यासांनी द्विपदा गायत्री सांगितली. फक्त दोन पद असतात. आम्ही ध्यान करतो आणि प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. चैतन्य रूपा आदिशक्ती जगदंबिकेला आम्ही चिंतन करतो. दोनच पद का हो? कारण दोन पद एवढ्यासाठीच आहेत की हे भागवत हे दोन पदाच्या व्यक्तीसाठी त्या माणसांसाठी आहे, चार पदाच्या लोकांसाठी नाही किंवा चार हातांच्या लोकांसाठी पण नाही. ना देवतांच्यासाठी आहे ना जनावरांसाठी आहे. जो मनुष्य आहे, जो जाणू शकतो, जो आईला आई म्हणून हाक मागू शकतो, त्याच्यासाठी असलेली उपासना भगवतीची उपासना आहे. आणि त्या दिव्य उपासनेला आपल्याला समजून घ्यायचे आणि त्या दिव्य उपासनेचा अनुभव घेऊन त्याला स्पर्श करून ते आत्मसातही करायची. तर ह्या पहिल्या श्लोकामध्ये जी सर्व चैतन्य स्वरूप आहे, जी आधी आहे पण अंतरहित आहे, जी ब्रह्मविद्या स्वरूपिणी आहे, अशी ती भगवती की जिचं नाव जगदंबिका आहे, तिचा मी ध्यान करतो. अहो हे श्लोक, हा श्लोक मी कळायला आपल्यामध्ये भागवतात जाता येत नाही. एवढ्या महत्वपूर्ण गोष्टी एक पहिल्या श्लोकाच्या पदात सांगितल्या की सर्व चैतन्य स्वरूपात तिच्याशिवाय चैतन्य नाहीच. विष्णू विष्णू नाही, ब्रह्मदेव ब्रह्मदेव नाही, शंकर शंकर नाही. तिच्या शक्तीशिवाय ह्या तिन्ही देवता हे प्रेताप्रमाणे आहेत. म्हणून ब्रह्मा विष्णू महेश ईश्वर
शुद्ध चैतन्य प्राप्त झाल्याशिवाय हे पंचप्रेतांच्या मध्ये जाणीवच निर्माण होत नाही, अशी चैतन्य रूपाची भगवती आहे. अन्यथा हे पंचप्रेत आहेत. हरी हर ब्रह्मा महेश ईश्वर हे पंचप्रेत असं म्हणते. हे जे पंचप्रेत आहे तो याच्यामध्ये तुम्ही पंचमहाभूतात्मक देह धारण करणारा कोणताही जीव तो तरी काय आहे, एक तो पार्थिवच आहे, प्रेतवच आहे. पण ज्यावेळेला ते जगदंबिका चैतन्य आतमध्ये येते त्यावेळेला ती शक्तिरूपा होते. समजायला जरा अवघड आहे, सोपं खूप सांगतो. तांब्यावर पाणी समोर जळ चालू आहे, तो महाड भरलाय, तर तांब्यावर पाणी घेऊन तुम्हाला सांगितलं एक तांब्या पाणी आणा. जरा जेवायला बसायचं आपल्याला, तांब्या वाटला घ्या, तांब्यावर पाणी आणा. तांब्यावर पाणी आणायला गेला, घाई म्हणजे गेला, ते तांब्या वाटलं माठामध्ये उडवला, तांब्या भरला, उचलला, वरती घेतला आणि वरती घेताना काहीतरी पुस्तिकडे लक्ष गेलं, शेतकरी फरक गेलं, मनात कुठे विचारला आणि तांब्या हातातून सटकला. तो तांब्या पडला त्या माठावरती, तो माठ भरून फुटला, तांब्याला पण पोचा. त्यावेळेला ज्याने पाणी आणण्याचा गेले, ती सासू असेल, ती आई असेल, तो भाऊ असेल, ती पत्नी असेल, तर तो पती असेल, तर तो पुत्र असेल. तुम्हाला एकच मी विचारतो, काय हातात जोर आहे की नाही? काय मेला का काय? आता तांब्या उचलतो, एक साधा तांब्या, एवढासा तांब्या, प्यायच्या पाण्याचा रोजचा जातो. मग त्यावेळेला ओशाळ्यावर बोलतो की नाही, खरंच कदाचित तांब्या तरी कटा असावा किंवा माझं लक्ष नसावं. तांब्यात तेलकटे असू शकतो, तुमचं लक्षही असू शकतं, पण त्याहीपेक्षा अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की जी शक्ती तुमच्या आतमधून हातामध्ये त्या बोटामध्ये यायला पाहिजे आणि त्या शक्तीने त्या तांब्याला उचललं पाहिजे. ती शक्ती तुमच्या हातामध्ये आली नाही म्हणून तांब्या उचलला गेला नाही. ती शक्ती ओठामध्ये आहे, पण ती शक्ती जर स्वरयंत्रामध्ये आली नाही तर बोलता येत नाही. ती शक्ती मनामध्ये आली, पण ती प्रेरणेच्या द्वारा जर प्रकट झाली नाही तर आपल्या मनातला चेतनाचा भाव पण सांगता येत नाही. ती शक्ती पायामध्ये आली नाही तर पाय पागल्यावर तर उभंच राहत नाही, इतके पाय दुखतात मध्ये. मला 2 मिनिट उभं राहून द्या, खरं सांगतो तुम्हाला, इतके पाय उभा राहतात. का बरं? अहो मी किती बाया केल्या, मी किती फिरलो, पण आज मला चालवत नाही. तुमचं वय किती? 40 वय, चालवत नाही. ती शक्ती बाजूला झाली म्हणून चालवत नाहीये. ती शक्ती बाजूला झाली म्हणून दिसत नाही. ती शक्ती बाजूला झाली म्हणून ऐकायला येत नाही. ती शक्ती काम करते, बोलता येत नाही. ती शक्ती अंतर्यामातली निघून गेली. लोक म्हणतात की अहो ते आत्ताच वाढले, आता न्यायची आहे, घरी फोन केले सगळ्यांनी, अरे घेऊन जाऊ. ती चैतन्य रूप आहे. त्या शक्तीला आपण ओळखलं पाहिजे. एक गोष्ट अशी आहे, एक मुलगा दूध प्यायला बसला, त्याला सांगितलं बाळा दूध घे आणि मग क्लासला जा. रोज 1 कप दूध घ्यायचं असतं. मुलगा आईच्या आजीमध्ये बसला आहे आणि मुलाने ते 1 कप दूध आईच्याकडनं घेतलं आणि शांतपणे बसला. त्यांनी ते दूध मगामध्ये तोंडाला मग लावला, तो प्यायला. आईला उलट काहीच बोलला नाही, पण तिने तो कप खाली ठेवला आणि आईला म्हणतो आई मी नंतर पिऊ का दूध, चालेल का? आणि म्हटली नाही, तर पटकन संपवता आणि मग तुझा आधी संपव बघू. तर तो परत दूध प्यायला नकार देतोय, तो परत दूध प्यायला नकार देतोय. आईला काय झालं, तुझं आवडलं नाही का? तो म्हणतो दूध आवडलं, दूध नेहमीसारखंच आहे, पण दूध नेहमीसारखं नाही, काय ते वेगळं लागतंय. त्याला काही केलं सांगता येत नाही की दूध काय वेगळं लागतंय. आई पुढे आली, हात उचलला झपाटा मारायला आणि झपाटा मारायच्या ऐवजी आई उठली थांब आणि आईने चमचाभर दूध त्याच्यातून उचललं, स्वतः पिऊन पाहिलं. नेहमीसारखं दूध काही फरक नाही, उभं नाटक होतो, पटकन दूध पी आणि क्लासला जा म्हणून आईने चमचा कोंड्यावर टाकला आणि आई ओशाळी झाली. आई म्हणते अरे किती वेळी बघते, ती विसरले. काय झालं? मी दुधामध्ये आज साखर टाकलेली नाही, सांगायचं नाही का? मुलगा म्हणतो याला साखर टाकायल्यानंतर तू असं लागतं हे मला माहिती नाही, मला एवढंच पाहिजे की जी माझी आई देते ते मी पितो. आज आईने दिलेले दुसरंच कोणीतरी दिलेलं आहे. हीच गोष्ट आहे की आम्हाला काय पाहिजे, कसं पाहिजे सांगता येत नाही, पण आईने दिलेलं असलं आतलं तर मग बाकी ते कधीही चुकत नाही. मग साखर दिसते का?
दुधाला वेळ दाखवत असते का? नाही. अस्तित्व आहे की नाही? पूर्ण अस्तित्व आहे. कधी कळतं? जीवे संपर्कानंतर कळतं. तुम्हाला भगवती दास कधी कळेल? संसार संबंध आल्यानंतर कळेल की ते चैतन्य रूपात माझ्या आतमध्ये आहे. ते चैतन्य रूपात आतमध्ये आल्याशिवाय चेतना मिळतच नाही. मुली हात पाय कान नाक डोळे त्वचा या सर्वांची चैतन्य चेतना म्हणजे ती चैतन्यमय. ती कोण आहे? तर ताम आद्या. भगवती कोण आहे? तर ताम आद्या. किती सुंदर शब्द वापरतो की आपण सगळ्या जगताचे आद्य स्वरूप आहात. जगताचं मूळ आपण आहात. आपल्या भागवत ग्रंथामध्ये पुढे अवलोकन करायचंय की ब्रह्मा विष्णू महेश यांच्याही पेक्षा जुनी किंवा पूर्वीची देवी ताम आद्या. तर तिच्यामुळे त्यांना शरीर प्राप्त झाली. तर तिच्यामुळे ब्रह्मा विष्णू महेश त्यांची त्यांची उत्पत्ती स्त्रियांचं कार्य करतात. अशी ताम आद्या. पण ते कसे? ताम आद्या विद्यांच. ज्याला ताम आद्या विद्यांच ऊर्जातील प्रकृती जाते कशी असते? तर ती आपण आद्य आहात परंतु आपण अंतरहित आहात. भगवतीचं वैशिष्ट्य काय आहे? तर भगवती आद्य आहे पण अंत्यरहित आहे. अर्थ काय? काही जण माझे आजोबा माझे पडतोबा माझ्या आधी जन्माला आले, ते आमच्याकडे सगळ्यात मोठे आहे. त्यांची आम्हाला भीती वाटते, त्यांचं आम्हाला प्रेम वाटतं, त्यांचा आम्हाला आदर वाटतो, त्यांचा आम्हाला आधार वाटतो. पण ते कधी थांबतील आणि कधी आमच्यातून निघून जातील हे सांगता येत नाही. कारण जे आमच्याकडे पुरातन आहे ते कधीतरी ईश्वराकडे जाणार आहे. जे सनातन आहे ते सुद्धा प्रलयाच्या वेळेला नातं तोडणारे आहेत. ही भगवती शक्ती अशी आहे की प्रलयाच्या वेळेला सुद्धा ही जिचा नाश कधीही होत नाही. ती बोलांची पुन्हा नव्याने सर्व तयार करते. अशी ती ताम आद्या विद्याचं अशी त्या भगवतीचं मूळ रूप आहे. ही उपासना काय करायची? त्या मूळ रूपाला प्राप्त करण्यासाठी ही उपासना आहे. आणि म्हणून तुम्ही कशा ताम आद्या आणि त्याप्रमाणे ब्रह्मविद्येची प्राप्ती करून देणार आहे. तर ब्रह्मविद्या म्हणजे काय? आपल्या ग्रंथामध्ये पुढे कळणार आहे की ज्याच्यामध्ये अब्रह्मास्मीचा किंवा सर्वत्र ब्रह्म भरलेला अनुभव कसा प्राप्त होतो आणि भगवतीचा सर्वत्र अनुभव कसा प्राप्त झाला होतो ते आपल्याला ब्रह्मविद्या स्वरूपिणी हा अनुभव आपल्याला पुढे घ्यायचा आहे. ही ब्रह्मविद्या स्वरूपिणी भगवती एवढं प्रचंड मोठं रूप आहे की आज जगामध्ये जेवढे म्हणून धर्म या नावाखाली ज्यांना नामाविधान प्राप्त झालेलं आहे तेही सगळे हिचीच उपासना करतात. हे मोठं वैशिष्ट्य आहे. आज जगात ज्यांना धर्म असं नाव प्राप्त झालेलं आहे असे सर्व धर्म हिचीच उपासना करतात. हे मोठी जे वैशिष्ट्य आहे ते ब्रह्मरूपिणी. आपण कशाच्या ओघामध्ये पुढे बघणार कसे आपण म्हणाल मुस्लिम धर्म हिची उपासना करतो का? ते अल्लाची उपासना करतात. एवढंच म्हणेल की भाषेचा फरक आहे म्हणून त्याला अल्ला म्हणतात. तो उपासनाला हिचीच करतात. ख्रिश्चन लोक हिची उपासना करतात का? हो, हिचीच उपासना करतात. यहुदी लोक हिचीच करतात. पारशी लोक हिचीच करतात. असा एक धर्म म्हणणारी शाखा नाही की हिची उपासना करत नाही. त्याचा आपण पुढे ग्रंथाच्या पुढच्या श्लोकांच्या मध्ये करणार आहोत. आपण आपल्या रोज सुद्धा तिला नाव वेगवेगळं असेल, हाक मारायची पद्धती वेगवेगळी असेल, तो उपासना ती एकच आहे. ती ब्रह्मविद्या स्वरूपिणी आहे. ती भगवती आहे आणि तिचं नाव आहे जगत अंबिका. सगळ्या जगताची माता. जगत अंबिका आहे, सगळ्या जगताची माता आहे. आणि त्या जगत मातेची उपासना जग करतो. तिचं आम्ही ध्यान करतो. आणि ते ध्यान करताना प्रार्थना काय करतो? तर तिने बुद्धी तिने आमच्या बुद्धीमध्ये प्रवेश करावा आणि आमच्या बुद्धीला तीक्ष्ण करावा. बुद्धीमध्ये तीक्ष्ण बुद्धी फार मोठी आवश्यकता आहे. एखाद्या माणसाला तीक्ष्ण बुद्धी असणं ही अत्यंत श्रेष्ठाची त्याला प्राप्त झालेली विद्या आहे. बुद्धी कोणाला नाही, बुद्धी सगळ्या प्राणीमात्रांच्या ठाई बुद्धी आहे. आहार निद्रा भय
सगळ्या प्राण्यामध्ये पाहिजे. आपल्याला खायला लागतं, आहार, निद्रा वगैरे, भय, आपल्याला जगतामध्ये कोणाचं भीती वाटते आणि मैत्रिणींचं संसार वाढवायचा वाटतो. हे सर्वांच्या मध्ये आहार, निद्रा, भय, मैत्रिणींचं याच्यात कोणीच मुक्त नाही. परंतु सगळ्याच्या पेक्षा पलीकडे घेऊन जाणारी विद्या आहे की जी विद्या तीक्ष्ण बुद्धी या रूपामध्ये आहे, की जी याच्यापेक्षा पलीकडे वेगळं काय ते आहे ते प्राप्त करण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. याची जाणीव होते ती बुद्धी, ती तीक्ष्ण बुद्धी असणं अत्यंत गरजेचं आहे. तीक्ष्ण बुद्धी कशी की बाणाचं टोक लक्षाला जाऊन लागतं, तसं ही बुद्धी आपल्याला प्राप्त करायची लक्षापर्यंत जाऊन पोहोचते. त्या आधीसाठी भगवतीला आम्ही जगदंबिकेला प्रार्थना करतो की तिने आमची बुद्धी अशी करावी की जी बुद्धी आम्हाला त्या जगदंबिकेच्या चरणाशी घेऊन जाईल, इतर तर जाणार नाही. आणि देवी पैशाला पण ती बुद्धी कशी असेल तर तीक्ष्ण असेल. काही लोक देवीच्या नावाखाली व्यापार करतात, ती बुद्धी नसावी. गळ्यामध्ये देवीचा फोटो बांधलाय आणि आईच्या नावाने द्या, आईच्या नावाने द्या, बुद्धी नसावी. ती देवी एका हात आली ना, संचंदिर आहे हृदय माझ्या, तिची जी कृपा आहे, त्याचं दान आहे ते अत्यंत श्रेष्ठ दान आहे. खेळच्या आवड पुढे असं नंतर करणार आहोतच. ते फक्त आता उच्चार केला या विषयाचा आणि पुढे अशी बुद्धी आम्हाला प्राप्त व्हावी. ती जी बुद्धी तीक्ष्ण आहे, जी अध्यात्म विद्या जाणणारी बुद्धी आहे, जी विद्या आम्हाला वरती जे भगवंताकडे घेऊन जाणारी, अर्थात त्या भगवतीच्या, त्या प्रभूच्या, त्या ईश्वराच्या चरणाकडे घेऊन जाणारी अशी असते. प्रार्थनांमुळे वेदव्यासाची द्विपादाने केली, 2 पादाने केली. आम्ही त्याचं ध्यान करतो आणि ते आम्हाला तीक्ष्ण बुद्धी प्रदान करो, ती आम्हाला प्राप्त हो. आम्ही त्याचं ध्यान करतो आणि ते आम्हाला प्राप्त हो. भागवतातला अत्यंत श्रेष्ठ आणि सुंदर विषय वेदव्यासाने सांगू शकतो. आणि ते वेदव्यासाची त्या माणसाला जगदंबिका म्हणतात. त्या माणसाला आपण वंदना करूयात आणि समजवण्याचा प्रयत्न करू. पण त्या जगदंबिकेला वंदना केल्यानंतर ही जगदंबिका दिसेल सांगता येईल, दिसणार नाही असं अजिबात नाही. दिसणार आहे, दिसते, सांगता येईल का ते सांगता नाही. मग काय ओळखता येईल का त्याचं उत्तर बाकी नाही असं. ते ओळख येईल का नाही. तिची सेवा करता येईल का अजिबात नाही. तुझं उत्तर आहे अजिबात नाही. सेवा करता येईल का अजिबात नाही. सेवा केली पाहिजे का सर्वांच्या आधी केली पाहिजे. कशी केली पाहिजे? श्रेष्ठ सेवा केली पाहिजे. तिच्या शोभेल अशी सेवा केली पाहिजे. तिला शोभेची सेवा आमच्या हातून घडली पाहिजे. तुम्ही म्हणताय ते ओळखता येणार नाही, तुम्ही म्हणताय की सेवाही केली पाहिजे. तर सगळं काय एका गौड बंगला काय भगवतीचं हे आहे काय तुम्ही सांगताय महाराज? त्याचं उत्तर या श्लोकाच्या मध्ये आपल्याला प्राप्त होतं. की कसं आहे देवी म्हणजे आई आहे ना, ती आई असल्या कारणामुळे सगळ्यात जवळची आहे. त्यामुळे होतं काय की तिच्या पोटामध्ये आपण निवास केला आणि तिच्यापासून जन्म घेतला. त्याच आईच्या पोटामध्ये नंतर काय आहे हे पोराला कधीही कळत नाही. आई उपाशी आहे का जेवलेली आहे पोराला कधीही कळत नाही. किंवा आईला काय अपेक्षित आहे मुलगा ओळखत नाही. कारण तो पुढे 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 जात असतो, तो मागं काय बघतच नाही. तशी आमची अवस्था झाली आहे. आम्ही त्या मातेला ओळखत असते. आम्हाला असं वाटतं की एवढं मोठं खळद, एवढं मोठं कुंकू, एवढं मोठं फुलं, तिला काय काय लागतात ते सगळे मुलं कळण्याची मुलं दाखवायची मुलं भरली आणि त्या मुलगा नमस्कार केला की आमचं काम संपलं. तिच्यावरती केलं ते झालं. किंवा आम्हाला वाटतं की आम्ही उभं राहिलं आणि तिची सुप्त म्हणत कुंकू अर्चन केलं. भराभर तिच्या अंगावरती कुंकू टाकलं, त्यावरती आमची उपासना झाली. आणि असं समजतो की आंतरपूजा आणि बाह्यपूजा 2 पूजेच्या प्रकारामध्ये आम्ही तिची पूजा केली. काहीला नमस्कार, उभ्याला नमस्कार करून आम्ही सगळे द्वार नमस्कार करत दिशा नमस्कार दिग्बंधन करता 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 आम्ही पूजा करत पुढे गेलो आणि भगवतीला सारखं उभा राहिलो. आमची पूजा झाली
त्याची पूजा होते तरी कशी, पूजेची पद्धती कशी आहे, त्या पूजेच्या पद्धतीचे नेमकी प्रकरण काय आहे पुढे ग्रंथामध्ये सगळं लिहिलं ते त्याच्या आपण विस्तारपूर्वक त्या 9 दिवसामध्ये करणार आहोत. तर ही पूजा होते कशी. आम्हाला श्रीविद्या उपासना हा मार्ग आवडतो आणि श्रीविद्येची उपासना आहोत असं अभिमानाने सांगतो. पण नेमकी श्रीविद्या काय आहे कधी आम्हाला कळली का. आणि खरंच श्रीविद्येच्या समोर श्रीच्या समोर कधी उभं राहिलं बघा. ही विद्या कशी आहे, तामाद्या विद्याच्या धीमही, जी मुळात आद्य आहे, जिला अंत नाही, पण जिला अंत नाही ती विद्या आम्हाला सर्व कळली असं म्हणण्यात मोठी पुस्तकी कोणती. तामाद्या विद्याच, तर आम्ही तिच्या समोर उभं राहू शकतो. परंतु ती जर तिचा अंत काय आहे कधीच कोणाला शंकरांना किंवा ब्रह्मदेवाला किंवा विष्णूलाही कळलेलं नाही. तर आम्हाला श्रीविद्या आली म्हणजे जाणकारी करतो कसं आणि ते कुठे शिकलो ते काय केलं त्याचं उत्तर आपल्याकडे खरोखर काहीही नाही. हे अत्यंत विनम्रतेने सांगतो. मग हे उत्तर देतं कोण, त्या उत्तराचा उद्गाता कोण आहे, मार्गदर्शक कोण आहे, मातेची ओळख देतं कोण करून हे तर समजणं आवश्यक आहे. मातेची ओळख पहिल्यांदा पण करून दिली हो, तर मातेची पहिली ओळख आम्हाला शास्त्राने करून दिली. पुराणांनी शास्त्राने आईची ओळख पहिली करून दिली. शास्त्र पुराण काय सांगतो, आईची ओळख आम्हाला कशी करून देतं, तर शास्त्र पुराणाने आम्हाला आईची ओळख करून असताना प्रकाशित करणारी जी आम्हाला प्रकाश देते अशी आई आहे, अशी आम्हाला आईची ओळख करून दिली. शास्त्राने आईची ओळख काय केली की प्रकाशमय चैतन्यमय आहे. शास्त्र काय सांगतं, सोपं सांगतो सगळ्या. शास्त्राने काय सांगितलं, पहिल्याच म्हटलं मातृदेवो भव. पहिल्या शब्द शास्त्र काय सांगतं, मातृदेवो भव. दुसरा शब्द काय सांगतो, पितृदेवो भव. तिसरा शब्द काय सांगतो शास्त्र आम्हाला, आचार्य देवो भव. चौथा शब्द काय सांगतो, अतिथी देवो भव. माता पिता श्री गुरु अतिथी, 4 रूप आम्हाला शास्त्राने सांगितले. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आता अतिथी कोणाला म्हणावं, 12 वाजता तो अतिथी आणि नेमका 12 वाजता नको ते व्यक्ती समोर आले तर काय करणार. याचं तोंड बघायची इच्छा तर नेमकं घर 12 वाजता समोर आला. अतिथी देवो भव, या बसा थोडं फार माझ्या आई समोर आल्यानंतर ही आपली अवस्था अशी होते की एवढी अक्कल नाही, तू एवढं कळत नाही, तू समजत नाही, एवढी मोठी बनवतेस तू, माझी वेळ काय झाली, किती वाजत होता, तू उठवलं काय म्हणजे आपण काम राहिले उठवलं ते उठवलं चालत टॉयलेट होतं ते बाथरूममध्ये तुला आंघोळीला काय काम असत काय काय काम करते घरामध्ये बसून असतेस ना, त्यावेळी कळलं त्याचे कपडे कुठे. अरे बाबा बायको तिला विचारलं, तिला अंतर तुला विचारलं असतं तू त्याला काय झालं घ्या. म्हणजे लग्न झाल्यानंतर सुद्धा तो अपेक्षापणाकडून करते तर पत्नीकडून नाही तर आपल्या मातेकडूनच करते. आईने सगळं केलं पाहिजे. हे सगळं झालं आणि सगळा जो काय आहे तो जोर आहे तो आईवरती. हे काय आणि सगळं देवी माझं करतीये हे म्हणणं काय, खरं काय आहे जगदीपला बाहेर करून घेते सगळं करते. अरे तिथं बाळ झाला ते बोजा झाला. आम्हाला बाळ होण्याची विद्या शिकायची, बोजावर शिकायची नाहीये. दुर्दैवाने देवीचे उपासक देवीचा बोजा होता, बाळ होत नाही. माता शिकायची आणि माता कशी शिकायची ते ग्रंथ सांगतो. पुन्हा आपल्याला शिकत ते भागवत श्रवण पूर्णपणे करणं अत्यंत आवश्यक आहे. अतिथी कोण कळलं नाही, आई कोण कळलं नाही, पिता कोण. आमच्या वडिलांना जवळ एवढ्यात कळलं की त्याच्यात आम्ही होत राहत नाही. आम्हाला काय आवडतं तो आईने सांगतो, सांग बाबांना सांग, बाबांना सांग. आम्हाला त्याच्यातून होत राहत नाही. ते म्हणजे उपासना करावी कशी आणि आचार्य म्हणजे गुरुजनांना मानावा, नमस्कार करावा जे आहे ते आहे. पण एकच आहे की बाकी मिळवून राहू द्या,
भगवतीच्या या सद्ग्रंथाला आपण स्पर्श करण्यापूर्वी एक गोष्ट नीट कळली पाहिजे की त्याच्यामधला सगळ्यात जवळचा मार्ग आई कोण ते कळून देणारा, पिता कोण ते कळून देणारा, अतिथी कोण ते कळून देणारा, धर्म काय ते कळून देणारा, आणि आत्मतत्व काय ते कळून देणारं, विद्या काय ते कळवून देणारं, आत्मसंपन्नता प्राप्त करून देणारं, जे काही प्रथम तत्व जे आहे, परम तत्व जे आहे ते जे कोणी आमच्या हातात देतं त्या तत्वा देणाऱ्याचं नाव आहे आचार्य, म्हणजे श्री गुरु. श्री गुरुनाथ वंदना घेतली. श्री विद्येच्या मध्ये प्रथम नमस्कार देवीला नाहीये, प्रथम नमस्कार कुठल्याही भगवंताला नाही, तो प्रथम नमस्कार आहे ते गुरुदेवांना आहे. मग गुरुदेवाची रूप किती आहे? गुरुदेवाची रूप केली तर 3 रूप. गुरुची रूप किती? 3. पण ते 3 रूप कोणती? ते गुरुची जी 3 रूप आहेत त्या 3 रूपांच्या मध्ये पहिलं रूप आहे ते श्री गुरु हे रूप. पहिल्या रूपाचं नाव काय आहे? ते श्री गुरु. दुसऱ्या रूपाचं नाव आहे परमगुरु, आणि तिसऱ्या रूपाचं नाव आहे परात्पर गुरु. गुरु, परमगुरु, परात्पर गुरु. आणि जोपर्यंत त्या 3 गुरूंची वंदना होत नाही तोपर्यंत ही विद्येची किल्ली हातामध्ये येतच नाही. त्यामुळे 3ही गुरूंना अभिवादन करणं, त्या गुरूंची वंदना करणं, त्या गुरूंना नमस्कार करणं आणि त्यांच्या चरणाला लोटांगण मिळणं हा सगळ्यात प्रशस्त मार्ग आहे. यांना नमस्कार केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आणि गुरु कळले त्याच्या पुढे जाता येत नाही. या विद्येच्या माध्यमातून सांगितलं तर भगवान शंकरांनी एका पार्वतीला या गुरु संबंधात सांगितलं. शंकर भगवान पार्वती सांगत असताना गुरुपाद वर्णन फार दिव्य रूपात सांगतात. त्यांनी गुरुगीता या त्यांच्या दिव्य उच्चारणामध्ये एक अध्यायामध्ये संपूर्ण परंतु हातात केलं त्यांनी. त्याच्यामध्ये गुरु कोणाला म्हणावं सांगितलं. त्यांनी सांगितलंय श्रीनाथादि गुरुत्रयम्, श्रीनाथादि गुरुत्रयम्, गणपती बीजत्रयम्, भैरवम्. हा मोठा सुंदर भाग आहे. विवेचनाला वेळ लागेल की फक्त पहिल्या शब्दाला श्रीनाथादि गुरुत्रयम्. गुरुत्रय कोण? 3 गुरु कोणते? 3 गुरु कोणते? प्रत्येक साधकाचे हे 3 गुरु म्हणजे श्री गुरु, परमगुरु आणि परात्पर गुरु. सोपं समजण्याचं म्हणजे माझे गुरुदेव, त्यांचे गुरुदेव आणि त्यांचे गुरुदेव. या तिघांची मालिका म्हणजे मी जन्माला आलो तर माझ्या नावामध्ये पुढचं नाव कोणतं आहे तर माझे वडील, माझे आजोबा आणि माझे पणजोबा. या 3 रूपातून आम्ही पुढे गेलो तर आम्हाला हे सर्व मार्ग आपोआप मोकळा मिळतो. पण तिघांचं का? त्या तिघांनी प्रयत्नाने त्या साधा सरळ रस्ता आहे तर रस्त्यावर त्यांच्या मागे 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 आम्हाला साधत नाही. तो गुरु कोणाला म्हणावं? मंत्र उपदेश करता गुरु असतो, विद्यादाता गुरु असतो, जिज्ञासा उत्पन्न करून देणारा गुरु असतो, जिज्ञासाची पूर्ती करणारा गुरु असतो, संशयाची निवृत्ती करणारा गुरु असतो. आणि गुरुचं 6वं महत्वपूर्ण काम कुठलं असेल तर वाणीला मौन देऊन मौनालाही मौन देण्याचं काम गुरु करतो. काय वापरला शब्द? वाणीला मौन देऊन मौनालाही मौन करण्याचं काम गुरु करतात. 6 कामं देवाची. वाणीला मौन म्हणजे काय? आता प्रश्न आणि उत्तर, चर्चा आणि त्याच्यावरती विश्लेषण नाहीच. माझी वैखरी वाणी जी आहे तिने मी कुठलाही शब्द उच्चारणार नाही, मी काहीही बोलणार नाही. ती फक्त गुरु संदेशावर बसेल, सांगतील तेवढीच उपासना करेल. ते सांगतील त्या पद्धतीने त्याच्या तसं सांगितलं असेल तसंच एकही काना मात्रा ढस्व दीर्घ डावं उजवं न करता सांगितलं त्याप्रमाणे जाईल. माझ्या वाणीला मौन आहे, माझ्या वाणीचं मौन मौनालाही मौन देईल. याचाच अर्थ असा की अंतर्यामामध्ये कुठली वृत्ती उभाव देणार नाही, किंबहुना कुठल्याही प्रकारातून शंकेलाही आपण शंका राहणार नाही. त्याचं वर्णन काय केलंय? गुरोस्तु मौनं व्याख्यानम्, गुरोस्तु मौनं व्याख्यानम्, शिष्यास्तु छिन्न संशयः. दक्षिणामूर्ती स्वरूप श्री विद्येमध्ये एक स्वरूप आहे.
दक्षिणामूर्ती भगवती कार्य ग्रोस मौनम व्याख्यान शिष्या छिंद संशया गुरुचं मौन नावाचं व्याख्यान आहे आणि शिष्यांचं सर्व प्रकारचे संशयाची वृत्ती झालेली आहे. हे 6 तत्व गुरुची. मग परमगुरु तत्व काय आहे? परमगुरु काय करतात? गुरु तर आम्हाला ज्ञान, विज्ञान, जिज्ञासा, जागृती, मार्ग म्हणजे मंत्रदीक्षा आणि मौन शिकवतात. 6 गोष्टी आम्हाला गुरु देतात. मग परमगुरु काय देतात? तर परमगुरु आम्हाला एकमात्र गोष्ट देतात. ती गोष्ट म्हणजे निष्ठा देतात. परमगुरु प्राप्त काय होतं? निष्ठा. सच्च्या साधकाने जर साधन करता करता गुरु जेव्हा बसत ठेवलं तर परमगुरु जर आशीर्वाद निष्ठा देतात की हे बसेट टेकलेले ना, आता मला तुला आशीर्वाद देतो, इकडे तिकडे जाणार नाही, आम्ही इकडे तिकडे जाऊ देणार नाही. निष्ठा. काळजी करू नको. आता तू नावे बसल्याचा मग कितीही खोल का नदी असे ना आणि किती खोल समुद्र का असे ना, पलीकडचं काय दिसो किंवा न दिसो, तुला क्षितिजही दिसत नाही, तू काळजी करू नको. तू फक्त एक काम कर, तू नाव सोडू नकोस, म्हणजे बदलवू नकोस, नाव. जर तू नाव सोडली नाहीस तर आज तुला किनारा नक्की मिळणार. पण नावेत बसायचा कंटाळा आला, हे तोंडामध्ये किंवा मनामध्ये विचार आले, छोटा शब्द आले तर ते पाणी तुला तरू देणार नाही. फार वेळ ते पाणी तुला फार वेळ तरू देणार नाही. आपल्याला आपल्या गाडात काम करते, तू नाव म्हणू. कबीर महाराजांना विचारा परमगुरु काय करतात? कबीर फार छान उत्तर दिले. कबीरजी महाराजांना म्हणतात, भवसागर सब सुख दयो है, भवसागर सब सुख दयो है, फिकिर नहीं मोहे तरन की, फिकिर नहीं मोहे तरन की, तरन फिकिर नहीं केवळ मला भरून मिळाल्या कारणामुळे आता उल्हास प्राप्त झालाय. आता हे पाण्याची भीती वाटत नाही.
भगवंताच्या चरणी पण निष्ठा, गुरुचरणी पण निष्ठा आणि साधनेवरती पण निष्ठा. जसं त्रिवेणी संगमामध्ये स्नान सगळ्यात पुण्यकारक असतं ना, तसं हे तीन एकत्र लागतात. गुरुवरती, साधनेवरती आणि आपल्या परतत्वावरती निष्ठा पाहिजे. ह्या त्रिवेणी संगम जेव्हा येतो ना, त्यावेळेला तीन याची वेळ मस्त वेळी तयार होते. आणि अशी जेव्हा वेळी तयार होते त्यावेळेला ती पक्की होते. बरं, हा त्रिवेणी संगम आपल्याला सहज येऊन जातो. ही निष्ठा जी आहे आमंत्रित आहे. गीतेमध्ये त्या निष्ठा शब्दावरतीच भगवान श्रीकृष्ण अर्जुन प्रश्न विचारतात. अरे आम्हाला माहिती नाही, आमचा बाप तू आहेस का तुझा बाप कोणी आहे, कथा बाप कोणी आहे? अर्जुन म्हणतो आम्हाला माहिती नाही की तुझा बाप कोण आहे, त्याचा बाप कोण आहे. आमच्या दृष्टीने आमचा बाप तू आहेस ना, तू आम्हाला काय सांगतोस? श्लोक असा आहे, लोके सुद्धा पुरा करतो मया ज्ञानयोगे सांख्यानं कर्मयोगे योगिना. लोके सुद्धा निष्ठा, लोकांच्या दृष्टीने दोन दोन दृष्टी निष्ठा दाखवतो. निष्ठा कशी पाहिजे? एक पाहिजे. एक निष्ठा साधकाला परिपूर्ण करते. आम्हाला ती निष्ठा दे ना, तुम्ही काय बोलतात तो? पहिली ती गोष्ट आहे की ती निष्ठा जी आहे ती एकरूपतेशी पोहोचता आम्हाला परम. आणि परात्पर काय प्रतिपादन करतो? श्री गुरु 6 तत्व देत आहेत, परमगुरु निष्ठा तत्व देत आहे. तर परात्पर आम्हाला काय देत आहे? तर परात्पर गुरु आम्हाला त्या परंपरेचा एकरूप सेवक करून घेतात. हा एक भाग झाला. भक्त करून घेतात हा एक भाग झाला. पुण्य देतात हा एक छोटासा भाग झाला. तर गुरु नेमकं काय करतात? तर गुरु आम्हाला त्या परमतत्वाचं, ज्या तत्वाचं दर्शन त्यांनीच घेतलेलं आहे, त्या परमतत्वाचं दर्शन आपल्या नातवाला म्हणजे त्या शिष्याला, म्हणजे आपल्या शिष्याच्या शिष्याच्या शिष्याला करून देतात. परात्पर गुरु काय करतात? तर त्याला त्या भगवंताच्या स्वरूपाचं दान करतात. आणि म्हणून तिन्ही गुरुची वंदना करावी. आपले गुरु, गुरुचे गुरु आणि त्यांचे गुरु. गुरु श्रीविद्या उपासनेमध्ये, देवी उपासनेमध्ये, शास्त्र उपासनेमध्ये 3 गुरूंचा नमस्कार सांगितलाय. आपले गुरु, त्यांचे गुरु, त्यांचे गुरु. कारण ते आपले गुरु 6 तत्व देतात, त्यांचे गुरु निष्ठा तत्व देतात आणि त्यांचे गुरु जे असतात ते आपल्याला दर्शन देतात. परतत्वाचा अनुभव, दर्शन, ते परतत्व आपल्या हातात. आणि म्हणून ही परंपरा सतत मुखामध्ये यावी. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात श्री गुरुनाथादि गुरुत्रयम्. आणि मग पुढचं गणपती पीठत्रयम् भैरवम् सिद्धवम्